नमस्कार मित्रांनो, मनापासून विथ संजनाच्या 16व्या भागात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण एक फार खोल आणि अंतर्मुख करणारा प्रश्न विचारणार आहोत। ती व्यक्ती खरंच आपली होती का? कधीकधी आपण एखाद्या नात्यात इतके गुंतून जातो की त्या व्यक्तीचा आपल्यासाठी असलेला खरा अर्थच विसरतो। आपण त्यांना आपलंसं मानतो, पण त्याचं आपल्यावर खरं असलेलं प्रेम खरं होतं का? आपण नात्यात आपलंसं वाटून घेतो। प्रेमात पडताना आपल्याला समोरची व्यक्ती खूप खास वाटते, पण हे आपलंसं वाटणं आणि खरंच आपलं असणं यामध्ये फरक आहे। ती व्यक्ती तुमचं दुःख समजून घ्यायची का? आपण खऱ्या नात्याची ओळख कशावरनं करू शकतो? जेव्हा तुम्ही तुटलेले असता, जेव्हा तुम्हाला आधार लागतो, त्यावेळी ती व्यक्ती तुमच्यासोबत असते का? नात्याचं खरं मूल्य फक्त चांगल्या क्षणांमध्ये दिसत नाही। जवळीक तेव्हाच खरी असते जेव्हा ती वाईट काळातही सोबत उभी राहते। जर ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडून गेली तर प्रश्न विचारणं गरजेचं आहे, ती खरंच आपली होती का? स्वीकार करणं आणि पुढे जाणं। कधीकधी ती व्यक्ती आपली वाटलेली असते, पण काळ, वागणूक आणि वास्तव्य वेगळं सिद्ध करतं। तेव्हा राग न धरता स्वीकार करणं हीच परिपक्वता आहे। आपली व्यक्ती ही हरवून जात नाही। खरं प्रेम, खरी साथ ती आपल्याला कधीच सोडून जात नाही। जे जातात कदाचित ते सोपान होते, पण शेवटचा थांबा नव्हे। मित्रांनो, ती व्यक्ती खरंच आपली होती का? हा प्रश्न कठीण आहे, पण त्याचं उत्तर तुमचं मन देतंय, फक्त ऐका। खरी साथ आणि खरं नातं कधीच तुमचं मन मोडणार नाही, फक्त तुम्हाला उभं करेल। जर तुम्हीही कधी अशा नात्यात अडकलेले असाल, जिथे मनानं ती व्यक्ती आपली वाटली, पण वागणुकीनं नाही, तर हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे। मनापासून विथ संजनामध्ये आपण तुमच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्याशी बोलत राहू। पुन्हा भेटूच, तोपर्यंत स्वतःचं मन समजून घ्या आणि शांत राहा। धन्यवाद।